नाशिक शहरात गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे आणि या 2 दिवसाच्या पावसामध्येच खरं तर नाशिक महानगरपालिकेच्या कामांचा बोजवारा उडालेला आहे। अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, काहींच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। आपल्यासोबत उपमहापौर आहे विलास अण्णा। खरं तर पहिल्याच पावसामध्ये खरं तर अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, महानगरपालिकेच्या कामांचा बोजवारा उडालेला बघायला मिळतोय। प्रशासकीय काळात अधिकाऱ्यांच्या या चुकांमुळे हे सगळं होतंय का? नक्कीच प्रशासकीय नाशिक महानगरपालिकेची निवडणूक ही 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर झाली आणि 15 जानेवारीला ही निवडणूक संपन्न झाली। परंतु त्याच्या अगोदर हे सगळे DPR बनवले गेले होते। वारंवार त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही निदर्शनास आणून दिलं होतं की आपण हे सगळे सिंहस्थाचे जे कामं आपण करत आहोत, ही केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, करोड रुपयाचा निधी हा नाशिक शहराच्या विकासासाठी त्यांनी दिला, ही आनंदाचीच बाब आहे। परंतु प्रशासनाच्या ज्या काही चुकीमुळे प्रशासनाने कुणालाही विश्वासात न घेता ज्या पद्धतीने हे काही DPR केले आणि त्याचा हा फटका नागरिकांना बसतोय। वारंवार आम्ही निवडणूक झाल्यानंतर सुद्धा आम्ही रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी प्रशासनाने निदर्शनास आणून दिलं, जे कोणी कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्याकडनं सेफ्टी नॉर्म्स हे त्याचं फॉलो झालंच पाहिजे। सेफ्टी नॉर्म्स जर फॉलो झाले असते तर मला असं वाटतं ही परिस्थिती उद्भवली नसती। आज आपण जर बघितलं असेल, जो काही रात्रीपासून पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे संपूर्ण नाशिक शहराचं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे आणि याला संपूर्ण जबाबदार मनपाच्या संबंधित विभागाचे अधिकारी आहेत आणि जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांनी नियमाचं उल्लंघन केलेलं आहे असे कॉन्ट्रॅक्टर आहेत, यांच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थिती उद्भवलेल्या आहेत। रस्त्यांवरती गाड्या अक्षरशः त्या नाल्यांमध्ये जात आहेत, कुठेही सेफ्टी तुम्हाला दिसणार नाही, बॅरिकेटिंग दिसणार नाही। आम्ही वारंवार सांगत होतो। आज मोठमोठ्या दुर्घटना या ठिकाणी झालेल्या आहेत, घटना घडलेल्या आहेत। स्कूल बस 4 स्कूल बस त्या ठिकाणी नालीमध्ये उतरले आहेत। ते सुखरूप आम्ही मुलं बाहेर काढ, सकाळी 6 वाजेपासून 5:45 पासून आम्ही सगळे रस्त्यावरती आहोत। सन्माननीय आयुक्तसुद्धा आता या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, त्यांच्याही निदर्शनात या सगळ्या गोष्टी आणून दिलेल्या आहेत। लोकप्रतिनिधी रस्त्यावरती आहे, परंतु ही जी काही धांदळ उडालेली आहे, पाऊस काही आजच झालेला नाही। यापूर्वी नाशिकला प्रचंड पाऊस होतो, परंतु हे जो प्रकार आहे हा प्रकार फक्त आणि फक्त प्रशासकीय काळामध्ये झालेल्या हे जे काही चुकीचं नियोजन आहे त्याच्यामुळे झालेलं आहे। निकृष्ट दर्जाच्या या कामांमुळे खरं तर नाशिककरांना वेठीस धरावं लागलेलं आहे आणि खरं तर नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे। या ज्यांनी हे काम केलेले अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? नक्कीच ज्यांच्या जो DPR बनवताना ज्यांच्या याच्यावर स्वाक्षरी आहेत ते अधिकारी, त्यांनी हे सगळ्या गोष्टी ज्ञात असताना, माहिती असताना हे करणं गरजेचं होतं। ज्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना आपण कामं दिलेली आहेत त्यांच्याकडनं सेफ्टी नॉर्म्सचं बारकाईने त्या ठिकाणी ज्या नियम टाकले होते ते नियम पूर्ण करून काम देणं, त्यांच्यावर निदर्शन करणं गरजेचं होतं किंवा त्यांच्यावर अंकुश असणं गरजेचं होतं। परंतु आज कुणालाही तुम्ही बघा, कोणाचाही कोणावर अंकुश नाही। साध्या सोप्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, परंतु याचा फटका हा नाशिककरांना होतोय। नाशिककर मात्र आपला जीव मुठीत घेऊन रस्त्याने जाताना दिसत आहेत, झाडं पडत आहेत, ड्रेनेजच्या याच्यामध्ये गाड्या अटकत आहे। ज्या ड्रेनेजच्या विभागाने ज्या काही नाल्या खोदून ठेवलेल्या आहे त्या रस्त्याच्या मधोमध खोलून ठेवलेल्या आहे। परवाही आपण अंबड लिंक रोडला अशीच परिस्थिती बघितलेली आहे। परंतु हा त्रास नाशिककरांनी का आणि किती दिवस सहन करावा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। यामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडनं सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला सूचना आलेल्या आहे, मुख्यमंत्र्यांकडनं सूचना आल्या आहे। परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजूनसुद्धा पाऊस आजच्या पुरता नाही, उद्या किती पाऊस पडेल हे सांगू शकत नाही आणि हा निसर्ग आहे, परंतु याच्या उपाययोजना आज आपल्याला करणं गरजेचं आहे। आज जी काही धांदळ या शहरामध्ये उडालेली आहे किंवा नागरिकांना जो त्रास होतोय तो भविष्यात होऊ नये याच्याकरता आत्तापासून नियोजन करणं गरजेचं आहे। आपण बघतोय खरं तर 2 दिवसाच्याच पावसामुळे खरं तर नाशिककरांना वेठीस धरावं लागलेलं आहे। अनेक भागांमध्ये नुकसान झालेलं आहे, नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। मात्र महानगरपालिकेच्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं या सगळ्या चुका झालेल्या आहेत। अशा अधिकाऱ्यांवर आता कारवाईच्या ज्या सूचना आहे त्या उपमहापौर विलास शिंदे यांनी व्यक्त केलेल्या आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर देखील कारवाईचा इशारा जो आहे तो त्यांनी दिलेला आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।